सिमला मिरचीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही आणि बऱ्याच जणांना त्याचे आंबट ढेकरसुद्धा येतात। तर ढेकरांचं काही करू शकत नाही आपण, पण ज्यांना सिमला मिरचीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास सिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी आहे। ह्या पद्धतीने बनवली तर नक्कीच आवडेल सगळ्यांना। तर इथे सगळ्यात अगोदर मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि लसूण अद्रकची पेस्ट तयार केलेली आहे। लसूण अद्रक मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेला आहे, थोडंसं जिरं घालून। त्यानंतर इथे कढई तापायला ठेवलेली आहे। कढई तापते तोपर्यंत एक आपला स्पेशल मसाला बनवूयात आपण। त्यामध्ये जास्त मसाले वगैरे नाही टाकायचे। एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे दही घेतले मी, त्याच्यामध्ये 1 चमचा चटणी घातलेली आहे। तिखट चटणी आहे त्यामुळे 1च चमचा घातली। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त चटणी करू शकता। जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडीशी जास्त चटणी घाला। 1 चमचा चटणी आणि 1 चमचा जवळपास धणे पावडर टाकलेली आहे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। जास्त मसाले न वापरता ही एकदम छान चमचमीत भाजी होती ही। तर इकडे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे। तेलामध्ये मोहरी तडतडली की चिरलेला कांदा टाकलेला आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, ते सुद्धा छान परतून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटं हा कांदा शिजला की नंतर त्यामध्ये हा टोमॅटो टाकायचा आहे चिरलेला। कांदा टोमॅटो थोडासा परतून घेतला 3 ते 4 मिनिटं की त्यामध्ये आपण केलेली ही दह्याची पेस्ट टाकायची आहे आणि हे पण छान परतून घ्यायचं, छान शिजून घ्यायचं। आता ही दह्याची पेस्ट यामध्ये टाकली की छान तेल सुटेपर्यंत ह्याला शिजू द्यायचं आहे। थोडासा वेळ लागतो शिजायला, पण एकदम छान होते, चमचमीत होते आणि ग्रेव्ही पण ह्या दह्याच्या पेस्टमुळे खूप छान होते, एकदम अशी लज्जतदार ग्रेव्ही होते। तर ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं की मग आपण चिरलेली ही ढोबळी मिरची टाकायची आहे आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे। वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान शिजू द्यायची भाजी। तुम्ही अशी बिना पाण्याचीही शिजवू शकता आणि जर थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी गरम करून टाका त्यामध्ये आणि नंतर 5 ते 10 मिनिटं शिजू द्या। पण बिना पाण्याची सुद्धा याची चव छान लागेल आणि ग्रेव्हीसुद्धा छान घट्ट होईल। मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं होतं, तरीसुद्धा बघू शकता किती छान ग्रेव्ही झालेली आहे आणि एकदम चवदार भाजी झालेली आहे। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, बनवा आणि खा।